नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरून हीलिंग आणि त्या संदर्भाने येणारे इतर वेगवेगळे विषय याबद्दल आपण नेहमीच बोलत असतो. आज आपल्यासोबत सई साने आहेत. रत्नागिरी इथे हीलर म्हणून नव्याने प्रॅक्टिस सुरू करतायत आणि त्याआधी त्यांचं बरंच मोठं करिअर त्यांनी वेगळ्या क्षेत्रात केलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची माहिती करून घेण्यासाठी आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. नमस्कार. नमस्कार. तर सुरुवात करताना अर्थातच मी अगदीच थोडकी ओळख करून दिली, पण मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल की तुमचं आतापर्यंतचं करिअर आणि हीलर म्हणून तुमचा जो प्रवास आहे त्याची सुरुवात काय? ओके. जसं योगिनींनी सांगितलं, माझं नाव सई साने, मी रत्नागिरीत राहते आणि आता मी ऍक्सेस बार प्रॅक्टिशनर म्हणून सुरुवात करते. पण त्याआधी मी एक शिक्षिका आहे, हाडाची वगैरे म्हणतो तशी असं शकेल कदाचित. मी गेली 20-25 वर्ष शिक्षण क्षेत्रात काम करते. इथल्या एका नामांकित शाळेत शिक्षिका होते. त्याच्यानंतर मी इथे अबॅकसचे क्लासेस घेत होते, स्कॉलरशिप, म्हणजे शालेय लेवलवरच्या ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात त्याचं ट्रेनिंग मुलांना द्यायचं काम मी करत होते. 2015 पर्यंत मी हे काम केलं. त्याच्यानंतर मी भाषांतराच्या क्षेत्रात आले. माझी काही पुस्तकं अनुवादित पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. मी इंग्लिशवरून पुस्तकांचं मराठी भाषांतर करते आणि इतरही म्हणजे फ्रीलान्स ट्रान्सलेटिंग करते. सध्या मी इथल्या एका शाळेत स्पेशल एज्युकेटर म्हणून काम करते, कारण मी कर्णबधिर मुलांची प्रशिक्षित शिक्षिका आहे. आणि ज्या मुलांना वेगवेगळ्या गरजा असतात शिकताना, त्या गरजा पूर्ण करून शिक्षण आणि त्यांच्यातली जी गॅप असते त्याच्यावर पूल बांधायचं काम माझं असतं. ते आतापर्यंत चालू आहे आणि आता माझ्या आयुष्यात एक नवीन वळण आलंय हिलिंगचं आणि हे मी आता सुरू करते. खूप छान शब्द वापरला तुम्ही की पूल बांधायचं काम करताय मुलांच्या आणि त्यांच्या शिक्षणाच्या मध्ये जी काही गॅप आहे ती ब्रिज करण्यासाठी. पण मग तुमचं सगळंच करिअर जे आहे ते शिक्षण क्षेत्राशी संबंधित किंवा भाषा विषयाशी संबंधित आहे. आणि मग हिलिंग तुमच्या आयुष्यात कधी केव्हा आलं? हिलिंग आपल्या आयुष्यात असतंच. तुम्ही एनर्जीने हिलिंग करता, आम्ही शब्दाने करतो. आणि एनर्जीचं हिलिंग कधी आलं तर माझ्या ओळखीत माझी एक अगदी जवळची नातेवाईक आहे, ती स्वतः एक हिलर आहे आणि तिच्याकडून मला हिलिंग विषयी काही इनपुट्स येत होते. ते जाणून एकतर मला उत्सुकता होती. मी माझं वाचन बरंच आहे, मला वाचायला खूप आवडतं. त्यामुळे वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं, आर्टिकल्स, जे काय म्हणजे एनिथिंग अँड एव्हरीथिंग अंडर द सन मी वाचत असते. आणि त्यामुळे हिलिंग विषयी थोडी माहिती मला होती. रेकीबद्दल किंवा इतर काही हिलिंग आकाशिक रेकॉर्ड्स असतील त्या स्वरूपात नाही, पण काही मला माहिती होतं त्याच्याबद्दल. जेव्हा ही व्यक्ती माझ्या आयुष्यात आली, माझी नातेवाईक जी माझ्या अत्यंत जवळची तशी मैत्रीण पण आहे, वयात अंतर असली तरी, ती जेव्हा माझ्या आयुष्यात आली तेव्हा मला तिच्याकडून प्राणिक हिलिंग बद्दल कळलं. तिच्याकडून मला म्हणजे मला स्वतःला काही त्रास होत असताना तिने हिलिंग दिलं. मला असे काही अनुभव आले, पण मी तरी काय म्हणूया आपण माझा लोड नव्हता आला हिलिंगचा. त्यामुळे ठीक आहे, हिलिंग झालं माझं, इथपर्यंत येऊन गाडी थांबली. त्याच्यावर फार विचार मी कधी केला नाही. नंतर 2020 मध्ये काही 1-2 प्रसंग असे आले की परत एकदा हिलिंग माझ्या आयुष्यात आली. आणि म्हणजे काही अनुभव घ्यावे लागले, त्याच्यासाठी हिलिंग घ्यावं लागलं. तेव्हा नाही, जरा आता गंभीरपणाने विचार करायची वेळ आली आहे असं थोडंसं जाणवलं. पण तरी अंगभूत आळस असतो, त्यानुसार मी ते सोडून दिलं. आणि नंतर 2023 मध्ये जी माझी अजून एक छोटी मैत्रीण अगदी जवळची, ती माझ्या आयुष्यात आली आणि तिने मला जवळपास हिलिंग मध्ये खेचूनच घेतली. तिने मला म्हणाली, नाही तुला हे केलंच पाहिजे, ते तुझ्याचसाठी आहे आणि तू येतेस का मी तुला घेऊन जाऊ, इथपर्यंत करून तिने मला नेलंच. आणि मग मी तिथून म्हणजे हे वळणच आलं म्हणजे आयुष्यात. मग मी तेव्हा प्राणिक हिलिंगची एक लेवल केली. प्रॅक्टिसही थोडी करत होते, हिलिंगचं थोडं काही करत होते.
पण तरीही मग त्याच्याबद्दल सिरियसनेस नव्हता. आणि मग नंतर साधारण 2023च्याच जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर अशा ह्या कालावधीत कधीतरी तुझ्या पोस्ट वाचण्यात आल्या माझ्या, तरीही मी परत सिरियस नव्हते. काहीतरी वेगळं आहे. आणि 2024च्या जानेवारी महिन्यात परत एकदा कधीतरी पोस्ट वाचण्यात आलं. त्याच्यात तुझी ती घोड्याच्या एनर्जीची पोस्ट होती, बरोबर, ती मला क्लिक झाली. ओके. आणि दॅट वॉज द टर्निंग पॉइंट टू बी प्रिसाइज. ओके. घोड्याच्या एनर्जीच्या पोस्ट मी नाही, हे काहीतरी वेगळं आहे आणि आता हे मला बघितलंच पाहिजे, दिस इज कॉलिंग मी, असं झालं. आणि मग मी म्हटलं की नाही, मला आता हे वाचलं पाहिजे, म्हणून मी ते वाचलं. साधारण जानेवारीमध्ये असेल. मग मी म्हटलं की आता मला याचा अनुभव घेतला पाहिजे, कारण हे नुसते शब्द वगैरे आहेत, ठीक आहे, मी स्वतः शब्दात खेळलेली नाही, त्यामुळे मला शब्दांचं हे सगळं कळतं, पण आता अनुभव हवाच. त्यामुळे मग मी ठरवलं की आता सेशन. आणि मग ठीक आहे, मग सेशन घेण्याकरता मी माझ्या मिस्टरांना आधी पहिलं तयार केलं की तुम्ही आधी घ्या, कारण मला बघायचं होतं काय होतं ते. मला उत्सुकता होती ना, बघायचंय नक्की घडतं काय, म्हणून मी त्यांना तयार केलं. ते जेव्हा तुझ्याकडे आले, त्यांनी जेव्हा त्यांचा फीडबॅक मला दिला काय होतं, तेव्हा जरा परत एकदा एक धक्का मिळाला की नाही, आता मला इकडे परत वळायला हवं. थोडी अजून टर्न झाले. मी स्वतःच्या सेशनचा विचार केला. त्यांची थोडा इंटरप्ट करते. हे जे पहिलं सेशन त्यांनी घेतलं त्याच्या आधी आणि त्याच्यानंतर यातला फरक तुला काय जाणवला? मला जाणवला असा की सुरुवातीला जेव्हा मी काही कारणाने, म्हणजे त्यांचे काही इश्यूज जे मला वाटत होते आणि ते ऍक्च्युली माझ्या शब्दासाठी तयार झाले. म्हणजे ठीक आहे, चल तुला बघायचं ना, आपण बघूया. त्यांनाही इंटरेस्ट वाटलाच असणार डेफिनेटली, नाहीतर ते तयार नसते झाले, पण ते तयार झालं. आणि मला जाणवलेली गोष्ट ही की ते बऱ्यापैकी त्यांची तडतड शांत झाली. हे एक. त्यामुळे 1-2 हेल्थ इश्यूज होते ते कमी झाले आणि थोडं काय म्हणतो स्थिरता आल्यासारखं झालं त्यांना. आणि हे मी ऑब्झर्व करत होते कुठेतरी, काय म्हणतो जीवाला थोडीशी शांतता, स्ट्रेस कमी होणं, हे त्यांना झालेलं मला दिसलं एका सेशन नंतर. मग आम्ही दुसऱ्या सेशनचा विचार केला. मग दुसऱ्या सेशन नंतर ते जरा अजून फॉर्म्युलेट झालं जे मला वाटत होतं. आणि मग ते त्यांनीही एक्नॉलेज केलं की नाही, हे थोडासा बदल होतोय स्वतःमध्ये, काही जे हेल्थ इश्यूज आहेत ते कमी होत आहेत, काही गोष्टींचा म्हणजे स्ट्रेस थोडासा कमी होतोय, हे त्यांनी स्वतः सुद्धा एक्नॉलेज केलं. मग मी माझ्या सेशनचा विचार केला आणि मग मी माझ्या सेशनसाठी आले. सो इथपर्यंत व्हॉट आय अंडरस्टँड इज की हे करून बघूया काय असतं, अनुभवून तरी बघूया, इथपर्यंतच होतं. आणि तुझं सेशन झाल्यानंतरचा जो अनुभव आहे तो डेफिनेटली शेअर करशीलच, पण मग सेशन रिसीव्ह करणं आणि थेट प्रॅक्टिशनर होणं, म्हणजे हा जो काही जर्नी की टेबलाची बाजू चेंज होते, समोर बसलेलो तिथून आपण इथे येऊन बसतो, बसायचा डिसिजन तू घेतलास. सो त्याच्या तो म्हणजे तो विचारांच्या लेवलला कसा चेंज झाला हे मला समजून घ्यायचंय. ओके. जेव्हा सेशन घ्यायचा मी विचार करत होते तेव्हा माझ्यासमोर माझे स्वतःचे काही इश्यूज होते. म्हणजे माझ्या मनात एकतर प्रचंड फोबिया होता काही गोष्टींबद्दल. विशेषतः माझी घरातली माणसं कुठे बाहेर गेली किंवा जवळपासची माणसं कुठे, त्यांच्याबद्दलची प्रचंड काळजी आणि प्रचंड भीती माझ्या मनात असायची, येतील की नाही. काही अनुभव आधी आलेले होते, त्याचा कुठेतरी रूट मनात होतं आणि त्या सगळ्या अनुभवांचा परिणाम माझ्या एकूणच मानसिक घडणीवर होत होता आणि त्याचा स्ट्रेस मला येत होता. सो म्हणून मी असा विचार केला की मी सेशन घेते. जेव्हा मी सेशन घेतलं त्यावेळेला त्याच्या एका सेशन नंतरच मला जाणवलं की माझी भीती खूप कमी झाली. म्हणजे अगदी स्पष्ट सांगायचं तर जेव्हा माझे मिस्टर काही कामानिमित्त बाहेर गेले, आतापर्यंतचा त्यांचा अनुभव असा होता की मी दर तासाने फोन करून कुठे पोहोचला, काय झालं असं विचारलं. सो त्या दिवशी, आणि हे मला नाही जाणवलं, हे त्यांना जाणवलं, तुम्हाला फोन नाही केलास, कुठे पोहोचला.
म्हणजे आणि मग जाणवलं की नाही आपण घाबरत नाही होत आता, ती भीती कमी झाली मनातली. सो माझ्यासाठी दॅट वॉज अ मिराकल. आणि मग मी विचार केला की ठीक आहे आपण आता अजून एक सेशन घेऊया. म्हणजे आपण विचार करत असतो ना की हाऊ इज इट पॉसिबल, हे शक्य नाही, हे फ्लूक असेल, मी काहीतरी कामात असेल त्यावेळेला असं वगैरे, पण विश्वास नाही ठेवत ना. तर मग नंतर मी असं म्हणजे अजून एक सेशन घेतलं आणि मग मी जरा विचारपूर्वक स्वतःला ऑब्झर्व करायला लागले काही बदल होतोय का आपल्यात. तर मला हे जाणवलं की माझी भीती कमी होतीये, माझा स्ट्रेस कमी होतोय आणि मुख्य म्हणजे मी रिॲक्शन द्यायच्याऐवजी मी रिस्पॉन्ड करते. क्या बात है, सुपर. सो माझ्यासाठी तो ती महत्वाची गोष्ट होती. आणि माझा जो व्यवसाय आहे म्हणजे मी जे स्पेशल एज्युकेटर म्हणून काम करते, कन्सल्टंट म्हणून काम करते, तिथे हा मुद्दा खूप महत्वाचा आहे, रिस्पॉन्ड इन्स्टेड ऑफ रिॲक्शन. मला असं वाटलं की मला ही गोष्ट शिकायला पाहिजे. नुसतं सेशन घेऊन जर माझ्यात इतका फरक पडत असेल तर मी शिकले तर मला आणखी काहीतरी मिळेल लागली आणि प्लस मला इतरांना पण मदत करता येईल ह्या सगळ्याच्या. म्हणून मी शिकायचा निर्णय घेतला. व्हेरी नाईस. सो हा जो काही जर्नी आहे की खूप काळजी करणारी एक व्यक्ती किंवा घराबाहेर गेलेल्या, आणि हे आपण खूप कॉमनली आपल्या सगळ्यांच्या घरांमध्येही अशी असं स्वभावाची माणसं असतात, आपणही असूच शकतो. ऑब्व्हियसली याच्याबद्दल कधी कधी त्रास झाला असेल, यातनं बाहेर पडलं पाहिजे हेही वाटलं असेल. सो व्हॉट रिअली चेंज, म्हणजे मी परत थोडं सेशनच्याच इफेक्टिव्हनेस कडे घेऊन येते बिफोर वी स्पीक अबाउट यू ॲज अ प्रॅक्टिशनर, की कॉन्शियसली माहीत असतं और रादर लॉजिकली माहीत असतं असं नाही केलं पाहिजे, ते जमत नाही. तिथपासून ते सेशन घेतल्यानंतर व्हॉट वॉज द, काय आवडलं या जर्नी मधलं? सच्चेपणा. जेव्हा मी जे अशी भीती वाटणारी व्यक्ती होते ना, ऍक्च्युली ही भीती जी होती ती आतमध्ये होती. बाहेर जर तुम्ही मला ओळखल्यानंतर की जर कोणाला विचारलं तर म्हणलं अरे काय मस्त डॅशिंग जाते इकडे तिकडे कुठे काय घाबरत नाही, ट्रिप्सला जाते, इकडे एकटी जाते तिकडे एकटी जाते, मुलं एकटी बाहेर जातात, काही प्रॉब्लेम नाहीये. हा एक मुखवटा होता जो मी घेतलेला. आणि मला त्रास त्या भीतीचा जितका होत होता ना तितका तो मुखवटा सांभाळण्याचा पण होत होता. जेव्हा मी सेशन घेतलं, जेव्हा ही भीती ऍड्रेस झाली आणि ती निघून गेली माझ्या मनातनं, त्याच्यानंतर मला तो मुखवटा नाही राहिला ना, मी सांभाळायची गरज नाही, तो मुखवटा राहिलाच नाही. आय बिकेम दॅट पर्सन हू आय वॉज प्रोजेक्टिंग. आता मी जेव्हा मी बाहेर पडते किंवा आता मी जेव्हा बिनधास्त काही करते तेव्हा मी ती तशीच असते, माझ्या मनात भीती नसते. पूर्वी कसं होतं, तो मुखवटा होता ज्याच्यावर मी सगळी कामं मी हे करते, मी अभ्यास सुरू केलं, मी हे केलं, मी ते केलं, तेव्हा माझ्या मनात ती भीती होती पण ती मला दाखवायची होती कारण इमेज असते आपली. आता मी तशी नाही. सो ते फ्रिक्शन होते या आत आणि बाहेर मधलं जे फ्रिक्शन, मी सच्चेपणा म्हटलं. सच्चेपणा जास्त भावला मला की जशी मी आहे तशी स्वतःला स्वीकारायला आता मला काहीही वाटत नाही. सो जेव्हा ऍक्सेस बायस तू शिकलीस, ऍक्च्युअल क्लास केलास, तर क्लासचा अनुभव कसा होता? प्रॅक्टिशनर म्हणून तू जे काही होणार आहेस हे त्या दिवशी तुला कळलं, त्या अनुभवाबद्दल थोडस शेअर करता आलं तर आवडेल. क्लास तर छानच झाला, प्रश्नच नाही. एक वेगळा अनुभव होता. एक तर जी लाईक माइंडेड पीपल असतात, आपल्यासारखेच विचार करणारे, आपण ज्या गोष्टींवर विश्वास ठेवतो त्याच गोष्टींवर विश्वास असणारी जी माणसं असतात त्यांच्या बरोबर कशाचा तरी अभ्यास करण्यात फार मजा येते. तू शिकवतेस चांगलं, तो काही प्रश्नच नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यावेळेला त्या फ्लो मध्ये सगळं व्यवस्थित झालं आणि माझी शिकण्याची पद्धत ही आहे की मी त्यावेळेला ते सगळं भरून घेते डोक्यात. रवंथ करतात म्हणजे नाही तसं नंतर मला प्रश्न पडत जातात की, आणि तू त्याची उत्तरं देतेस जेव्हा जेव्हा ते व्यवस्थित असतात तेव्हा त्याची उत्तरं देतेस असतो, त्यामुळे तो काही प्रश्नच नाही.
मला अजून अजून त्याच्यातनं माहिती मिळत गेली. मला असं वाटलं की एक नवीन ऍस्पेक्ट मला मिळाला अवेअरनेसचा. बऱ्याच गोष्टी आपल्याला साधारणपणे माहिती असतात, पण माहिती असणं आणि त्या जाणून घेणं विचारपूर्वक ह्याच्यात आणि नॉलेज मधले एक मोठा भाग असतो, जो आपण एक मोठा प्रवास असतो. बरोबर. तो प्रवास करताना फार मजा आली मला. सो आता गेले काही महिने तू प्रॅक्टिशनर म्हणून ऑलरेडी काम करते आहेस, वेगवेगळ्या केसेस हँडल करते आहेस. सो त्या केसेस मधले तुझे काही अनुभव शेअर करावेसे वाटतात का? केसेस मधले हो, केसेस वेगवेगळ्या आल्या आणि सुरुवातीला माझ्या मनात भीती होती. खरं सांगते, जवळीला नैसर्गिकतावर आपण असा पटकन जात नाही. तर पण जेव्हा मी पहिल्यांदा दुसऱ्या कोणाला तरी वेगळ्या व्यक्तीला सेशन दिलं आणि इट वॉज थ्रिलिंग इन अ वे, कारण जे अदरवाईज मला जाणवलंच नसतं ते दार माझ्यासाठी उघडलं होतं. सो देयर वॉज अ टोटली डिफरंट वर्ल्ड आउट देअर, की जे अदरवाईज माझ्यासाठी त्याचे दरवाजे नाहीच उघडे, ते ह्याच्यामुळे ते उघडले. एक तर माझी मैत्रीणच होती, तो मला तिच्या आयुष्यातल्या बऱ्यापैकी काही गोष्टी माहिती होत्या, पण तरी कितीही जवळची मैत्रीण असली तरी आपण जितकं खरं आपण आपल्याशी असतो ना तितकं कुणाशीच नसतो, तेवढी असू दे. सो जेव्हा मी तिला सांगितली एखादी गोष्ट, एक गोष्ट की हा हे तू काहीतरी तुझ्याबद्दल तू काहीतरी हे सांभाळून ठेवतेस, किंवा कारण मी तिला असं सांगितलं की तू दुःखी नाहीस पण तू आनंदी नाहीस. परत एकदा हा दुःखवता मी हे फार मोठं सांगते, मला माहितीये, पण मी एवढंच सांगणार आहे. तर शी वॉज शॉक, लाईक, कारण तिचा माझ्या समोरचा दुःखवता हा आनंदीच होता. आणि मला माहितीये आयुष्यातले प्रसंग किंवा काय, पण जे ती दाखवते की नाही मी ह्याच्यातनं पार झाले, मी ह्याच्यातनं पार झाले, तसं नाही येते. मग ती थोडीशी वळली की हो बरोबर आहे, तुझं म्हणणं बरोबर आहे, ह्या गोष्टी आहेत. मला तपशिलांमध्ये काहीच इंटरेस्ट नाही. सो त्याच्यानंतर ते माझं पहिलं सेशन होतं. किंवा दुसरी एक माझी मैत्रीण होती की हे सुरुवातीला इनिशियली आपण मैत्रिणीच्याच बाबतीत करतो. तर मग तिने मला असं तिच्या बाबतीत काम करताना मला असं जाणवलं की माझ्या डोळ्यासमोर सतत अशी एक बंद खिडकी येत होती. मी जेव्हा तिला नंतर विचारलं, मला माहिती होतं किती स्ट्रेस मध्ये आहे, ती माझ्याजवळ एवढी रडली की मी सांगू नाही शकत. आणि देन शी वॉज हॅपी, कारण जे काही तिने त्या बंद खिडकीच्या आड ठेवून दिलं होतं ते सगळं तिचं तिला कळलं असेल. म्हणजे तिने मला नको सांगू देतो सगळ्या गोष्टी, पण ते सगळं निचरा झाला ना त्याचा. इथे एक थोडंसं ऍड मला असं करावंसं वाटतं की ही जी प्रोसेस आहे सगळी ऍक्सेस बार्स रन करण्याची किंवा ऍक्सेस कॉन्शियसनेस पर्यंत पोहोचण्याची, त्या ज्या व्यक्तीला हिलिंग सेशन घ्यायचंय त्याला ऍक्टिव्हली काहीच करावं लागत नाही. हा याचा खूप मोठा स्ट्रॉंग पॉइंट आहे असं मला वाटतं. का? कारण बरेचदा आपण आपले त्रास, आपली दुःख किंवा आपल्याला होणारे आलेल्या अडचणी सुद्धा जर त्यातनं मार्ग निघणार नाहीये हे एकदा कळलं तर मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात टाकून देतो. आपल्याला असं वाटतं की ते मागे पडलंय, ते समोर येत नाही, त्या अर्थी आपण विसरलो आहोत, पण तरीही ते तिथे असतं कोपऱ्यात आणि ते त्रास देत राहिलं. ऍक्सेस बार्स ची स्ट्रेंथ हीच वाटते मला की त्याबद्दल काहीही न बोलता ते त्रास निघून जायला सुरुवात होते आणि जे सहज व्हायला हवं, आयुष्य सहज आनंदाने जगता यायला हवं, जे कदाचित आजच्या काळात मे बी स्वप्नवत वाटतं की सहजपणा, आनंद हे फार कष्ट करून मिळवण्याच्या गोष्टी आहेत, तिथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सोपा होतो. हे जे तू म्हणालीस ना आता की क्लायंटला काहीच करावं लागत नाही अजिबात, आणि ज्या कारणाकरता मजा ही असते की ज्या कारणाकरता म्हणून ते येतात त्या कारणाखेरीज एकावर एक फ्री असं त्यांना असंख्य गोष्टी मिळतात. पण माझ्याकडे एक क्लायंट आले होते, तर त्यांनी काय केलं माहिती, तरी माझ्याकडे आले तर पोटाचा त्रास त्यांना होता म्हणून, म्हणजे पोटाला पोट सारखं बिघडतं किंवा जे काय त्यांचे काय, तर मला म्हणाले की मॅडम माझं सारखं पोट बिघडतं
आणि ते बरं होईल का ह्यांनी म्हटलं आपण बघूया काय होतं ते. एकच सेशन झालंय आजपर्यंत त्यांचं, ह्याच्यापेक्षा जास्त पण नाही. पहिल्याच सेशन नंतर 3-4 दिवसांनी ते माझ्याकडे आले. म्हटलं काय झालं, पोट बरं आहे का तुमचं आता? म्हणाले पोट तसं ठीक आहे, पोटाचं नाही एवढं काही, तर मी तुम्हाला 2-3 गोष्टींचा फीडबॅक द्यायला आले. ओके सांगा. तर म्हणाले काय झालं, माझे हे दोन्ही खांदे दुखायचे, तर ते अचानक थांबले म्हणाले. अच्छा हा. तर म्हटलं हो बरं, आणि काय झालं म्हणजे का थांबलं ते तर मी सांगते, पण पूर्ण करते. म्हटलं आणखी काय झालं, तर म्हणाले दुसरी गोष्ट अशी झाली की मला झोप शांत लागायला लागली. त्यांची लाईफस्टाईल अशी आहे की ते उशिरा झोपतात आणि कधी कधी लवकर उठायला लागतं. तर मग 1 वाजता म्हणाले मी झोपलो आणि 5 वाजता जी मला जाग आली ती पूर्ण असं मी फ्रेश होऊन उठलो. मला काही प्रॉब्लेमच नव्हता, एकदम छान वाटत होतं मला. दुपारी जी झोप येते तीही आली नाही. आय वॉज व्हेरी फ्रेश. म्हटलं बा ही पण छान गोष्ट आहे. आणि तिसरी गोष्ट त्यांनी परत तीच सांगितली जी मी तुला मुलाशी सांगितली की आय स्टार्टेड रिस्पॉन्डिंग इन्स्टेड ऑफ रिएक्शन. तर ते काय म्हणाले की मला फक्त असा राग येतो कुठल्या तरी गोष्टी बाबतीत आणि मला असं पटकन मी बोलून जातो, पण आता मला 2-3 दिवस जाणवतंय की कुठेतरी अशी एक मेंदूला सूचना मिळते की थांब थांब. ओके. आणि मग मी जरा विचार करतो बोलताना. बरं म्हटलं हेही छान होतं. हा मग म्हटलं अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला. म्हटलं बरं तुमचा छोटा मुलगा आहे, म्हणजे काय आहे मी जेव्हा सकाळी उठतो त्याच्यानंतर तो पण उठतो आणि तो असं लेथार्जिक असतो, शाळेत जायला मागत नाही, कंटाळलेला असतो. गेले 3-4 दिवस मीच असा फ्रेश होऊन उठतो ना तसा तो पण उठतो, शाळेच्या आधी अर्धा तास तयार होऊन बसलेला असतो फ्रेश होऊन. हे कसं झालं म्हणाले. म्हणजे सेशन घेतलं त्यांनी आणि फायदा एक फ्री. तो मुलगा माझ्याकडे आलेला नाही, काहीही हे नाही, पण त्याला तो फायदा झाला. म्हणजे तुझं मला माहितीये तू नेहमी म्हणतेस की अनालिसिस नाही करायचं ह्या गोष्टींचं. माझं त्याच्या मागे मला जे वाटतं ते असं आहे की त्यांचं खांदे का दुखायचं बंद झालं. त्यांनी माझ्याशी एक गोष्ट शेअर केली आणि मला असं वाटतं की आपण जबाबदाऱ्या ज्या घेतो ज्या काही असतात आपल्याला त्याचं नातं ओझ्याशी जोडतो. आपण नेहमी जबाबदारीचं ओझं असं म्हणतो, कुठेतरी आपण ते खांद्यावर घेत असतो. जेव्हा त्यांनी ते उच्चार केला त्या गोष्टीचा तेव्हा ते मेबी त्याच्या तो ताण कमी झाला जबाबदाऱ्यांचा, त्यांचं खांदे दुखायचं थांबलं. कुठेतरी ते मनातल्या मनात तरी रिलेशन जोडलं असेल. आय डोंट नो. आणि अगेन हे सगळं एवढं सगळं जर एका सेशन मध्ये होत असेल तर जेवढी गरजेची आहेत तेवढी सेशन्स कम्प्लीट झाल्यानंतरचं आयुष्य किती डिफरंट असेल, किती वेगळ्या लेवलला जाईल. एक्झॅक्टली. आणि गंमत म्हणजे मी त्याला परत विचारलं मी पोटाचं काय, पोट ठीक आहे. त्यांच्या ही गोष्ट मी लक्षात आली, त्यांना शांत झोप लागते ह्याचाच अर्थ त्यांचं पोट ठीक. नॅचरली आपलं पोट ठीक नसतं तेव्हा आपल्याला झोप नाही लागत. बरोबर. सो असं माझा तर्क आहे की ते ठीक झालेला असणार, त्यामुळे त्यांना हे पुढचे सगळे फायदे दिसायला लागले. आणि ही वॉज व्हेरी रिसेप्टिव्ह. म्हणजे त्यांनी आधी माझ्याशी खूप चर्चा करून व्यवस्थित जाणून घेतलं आणि देन ही वॉज व्हेरी रिसेप्टिव्ह टू बार्गन. बरोबर. कारण ही मोडॅलिटी किंवा ऍक्सेस बार्स ही संकल्पनाच एवढी नवीन आहे की अजून फारशा लोकांना याबद्दल काहीच माहिती नाही. जे ते नाव ऐकलं इतकंच अवेअरनेस आहे. सो तुझं जे आधीचं क्षेत्र आहे लहान मुलांसोबत कायमच तुझं काम राहिलेलं आणि आता हे नवीन जे काही शिकतेस किंवा जे प्रॅक्टिस करतेस सेशन द्यायला सुरुवात केलीस, या 2 गोष्टींची सांगड कशी घालावीशी वाटते. माझ्या पुढे जी मुलं येतात ना बरेचदा तर ती अभ्यासात तर त्यांना थोडस अडचणी असतात म्हणून तर येतातच, पण ह्या अडचणी काय येतात हा एक मेजर प्रश्न असतो. असं आहे का की ते मुलं ढोळ आहेत, असं आहे का की त्यांना लर्निंग डिसॅबिलिटीज आहेत. तर तसं नसतं प्रत्येक वेळेला. लर्निंग डिसॅबिलिटीज असणारी मुलं म्हणजे शैक्षणिक अक्षमता असणारी मुलं ही वेगळी असतात, पण ह्यांना अडचणी आहेत
अडचणी कशाला म्हणतो, ज्या दूर करता येतात काही प्रयत्न करून. डिसॅबिलिटीज दूर करताना जरा अवघड असतात किंवा त्या होत नाही. ह्या मुलांना अडचणी आहेत आणि म्हणून त्या अडचणीतून त्यांना मार्ग काढायचे असतात. ह्या अडचणी काय येतात तर अनेक गोष्टी असतात. म्हणजे आता मी त्याच्यात जात नाही कारण तो आपला विषय नाही, पण त्यातली एक मेजर अडचण ही असते की आई वडिलांचे जे प्रॉब्लेम्स असू शकतात त्याचा कुठेतरी परिणाम मुलांवर होतो. कधी ताण असतात आई वडिलांचे, कधी कधी आई वडील वेळ देऊ शकत नाही, कधी कधी मुलंच खूप जास्त सेन्सिटिव्ह असतात आणि ते छोट्या छोट्या अंडर करंट्स जे असतात ते सुद्धा ते उचलतं मूल आणि त्याचा त्याला त्रास होतो आणि मग त्याचा अभ्यासात लक्ष लागत नाही किंवा शिक्षक काय शिकवतात त्याच्याकडे कधी कधी घरात काहीतरी झालेलं असतं मग त्या दिवशी वर्गात लक्ष लागत नाही. आणि मी जास्त करून लहान मुलांच्या काम करते की स्व अध्ययन करू शकत नाही, स्वतःचा स्वतः अभ्यास करू शकत नाही. मग एक जरी पायरी मिस झाली तरी पुढचं सगळं गडगडत जातं त्यांचं. सो इथे ना आई वडिलांनाही मदत करता येऊ शकेल ह्या ऍक्सेस बार्सच्या मदतीने आणि मुलांनाही मदत करता येऊ शकेल. की जसं मगाशी म्हटलं की त्यांना सेशन दिला आणि मुलाला फायदा झाला. प्रत्येक वेळेला हे असंच होईल असं नाही, असं होईल अजून काहीतरी एक्स्ट्रा सुद्धा होईल. तर सो आपल्याला फक्त काय म्हणूया आपण हे इंट्रोड्यूस करून की ह्याची मदत घेता येऊ शकते हे जरी कळलं आणि मग सेशन देऊन आपल्याला काही करता आलं तरी सुद्धा मुलांना त्याचा फायदा. सो दॅट मीन्स की अर्थात म्हणजे ऍक्सेस बारचं सगळ्याच वयोगटांना चालतं. कोणत्याही इश्यूज वर काम करू शकतात. तर तू हेल्थ बद्दल बोलली आहेस, अभ्यासाबद्दल बोलली आहेस किंवा या सगळ्याच गोष्टींसाठी आणि ह्याच्या पलीकडे सुद्धा ऍक्सेस रिझल्ट देऊ शकतात. सो एकच मिनिट तुला थांबवते. मला दुसरं अजून एक ऍक्सेस बद्दल सांगायचं म्हणजे मला अजून एक गोष्ट जाणवली. माझे 2 सेशन झाल्यानंतर मला असा अनुभव आला की काही काही वेळेला माझी जी कामं थांबली होती म्हणजे ती विलंबाने होत होती ती कुठेतरी स्पीडअप झाली. ओके खरोखर म्हणजे मला आशाच नव्हती की अजून 1 महिना हे काम होईल. सडनली ते प्रीपोन झालं. ओके आणि मग ते आता मला आत्ताच्या आत्ता करायला हवं. सो ऑब्व्हियसली त्याचा मला फायदाही झाला. बरोबर. आणि मुख्य म्हणजे ते मला फार सोयीचं झालं. हा आत्ता मला वेळ आहे हे म्हणजे मी असं मनाशी म्हणत होते की हा हे आत्ता झालं तर ते फार बरं होईल, अजून 1 महिन्याने माझी फार पळापळ होईल. आणि इट वॉज लाईक मिरॅकल की हा आलंच ते आत्ता छान झालं, माझं सगळं सेट झालं, माझं काम झालं, मग मी पुढच्या कामाला लागलो. हेही एक म्हणजे मी मगाशी सांगायची विसरलं, हेही झालं त्याच्याबरोबर. मला वाटतं नोन अननोन म्हणजे आपल्याला कळलेले किंवा न कळलेले असे सगळेच अडथळे दूर व्हायला लागतात जेव्हा तुम्ही अशा कोणत्याही ऊर्जा उपचार पद्धतीची मदत घेता आणि सोपं व्हायला लागतात. सगळ्या गोष्टी सोप्या व्हायला लागतात. मस्त. सो नाउ आय एम कमिंग टू द लास्ट अँड इम्पॉर्टंट क्वेश्चन की हा तुझा पुढचा जो काही प्रवास असेल, तू ज्या विचारांनी प्रॅक्टिशनर व्हायचा डिसिजन घेतलास, प्रॅक्टिस सुरू केली आहेस, सेशन द्यायला सुरुवात केली आहेस, हा पुढचा जर्नी कसा असणार आहे? व्हॉट डू यू वॉन्ट फ्रॉम युनिव्हर्स? युनिव्हर्स कडून तुला ह्या मोडॅलिटीच्या मदतीने काय क्रिएट करायला आवडेल स्वतःसाठी सुद्धा आणि जगासाठी सुद्धा? ओके, जगासाठी हा खूप मोठा प्रश्न आहे. माझं जग हे माझ्या पुरतं आणि माझ्या आजूबाजूच्या लोकांपुरतं मर्यादित आहे. तर मी फार पूर्वी एक श्लोक ऐकला होता, वाचला होता. अनायासेन, तो तुझ्या पण फेसबुक वॉलवर आहे. अनायासेन मरणम विना दैन्येन जीवनम देहांते तलसा निध्यम देहिमे परमेश्वर. मला माझ्यासाठी हे ह्याच्यामध्ये सगळं कव्हर होतंय. मला माझं मरण, माझ्या पायाला कोणाला तेल लावायची वेळ येऊ दे, इतकं सहज सोपं मरण मला हवं आहे. विना दैन्येन जीवनम, ते सगळ्यांना तेच हवं असतं ना. मला विना दैन्येन जीवनम तर हवंच आहे, पण मला ते जी संपत्ती येईल ती श्री स्वरूपात हवी. सुख, समाधान, शांती, शुभ ह्या स्वरूपात ती मला हवी आहे. कष्टाची हवी आहे, माझ्या काय म्हणतो सहजतेने हवी आहे,
सगळ्यांना आनंद देणारी, आनंदाने येणारे मला आनंद देते. आणि जाताना परमेश्वर असू दे जवळ, अजून काय हवं ना. आणि जे मला हवंय, म्हणजे मला जे खूप श्रेयस आणि प्रेयस वाटतंय तेच माझ्या जवळच्या नियर अँड डिअर लोकांना ते मिळावं. कारण सगळ्यांनाच ते मिळावं अशी प्रार्थना आपण करू शकतो ना, की सगळ्यांनाच हे प्राप्त व्हावं. खूपच सुंदर. म्हणजे विजन आणि मिशन असावं तर इतकं छान असावं, निर्वेक आणि अॅक्युरेट असावं. खूपच सुंदर. सो थोडक्यात सांगते, जर तुम्हाला सेशन्स घ्यायचे असतील रत्नागिरीमध्ये किंवा रत्नागिरीच्या पट्ट्यात कुठेही, तर आता सई साने त्यांचं सेंटर रत्नागिरीमध्ये सुरू झालेलं आहे. त्याचे डिटेल्स मी खाली कमेंट्समध्ये टाकते आहे. आणि तुम्हाला ह्या विषयाबद्दल जे काही प्रश्न विचारायचे असतील, कारण वी बोथ अंडरस्टँड की हा विषय लोकांसाठी फार नवा आहे, त्यामुळे जे काही प्रश्न असतील ते नक्की कमेंट्समध्ये विचारा आणि त्याची उत्तरं आम्ही नक्की देऊ. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला आम्हाला मदत करा, म्हणजे इतकं सुंदर सहज सोपं आयुष्य फक्त आम्हाला आणि तुम्हालाच नाही तर खूप जास्त जणांना जगता येऊ शकेल. आज खूप छान प्रश्नांची उत्तरं दिल्याबद्दल आणि ओव्हरऑल जर्नी इतक्या मोकळेपणे शेअर केल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. आणि मनपूर्वक शुभेच्छा. तुझं जे विजन आहे, जे मिशन आहे ते प्रत्यक्षात येण्यासाठी युनिव्हर्सकडून सगळी हवी ती मदत तुला त्या त्या क्षणी मिळेल. या वाटेवर मी जेव्हा पाऊल टाकलं तेव्हा आधाराचा हात पुढे केल्याबद्दल तुझेही आभार. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.